मनपा झेडपी निवडणुकीचे रणशिंग संभाजीनगरमधून फुंकलं जाण्याची शक्यता। 3 दिवसात 3 मोठे नेते संभाजीनगर दौऱ्यावर। उद्या मुख्यमंत्री फडणवीस, एकनाथ शिंदेंचा जिल्हा दौरा, तर 11 ऑक्टोबरला उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेना युबीटीचा शेतकरी मोर्चा। लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा 410 कोटींचा निधी वळवला। सप्टेंबरचा हप्ता देण्यासाठी निधी वळवल्याची माहिती। मराठा बांधवांनंतर आता आझाद मैदानात कुणबी समाजाचा एल्गार मोर्चा। रायगडमधून ओबीसी आंदोलक मुंबईकडे रवाना। नागपुरातही उद्या सकल ओबीसी समाजाचा महामोर्चा। पुण्यातल्या कोंढव्यामध्ये 18 ठिकाणी एटीएससह पोलिसांचं सर्च ऑपरेशन। मोठ्या प्रमाणात मोबाईल आणि लॅपटॉप जप्त, तर 20 जणांना चौकशीसाठी घेतलं ताब्यात। पुण्यातल्या कोंढव्यामध्ये आयलं मोहम्मदचे बॅनर। मिठानगर परिसरातील प्रकार। मिठानगर परिसरातील दुकानही बंद। गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ फरार। शस्त्र परवान्यामुळे सचिन घायवळ चर्चेत। पुणे पोलीस घायवळ कुटुंबाच्या मागावर। गुंड सचिन घायवळच्या बंदूक परवान्यावरून रोहित पवारांचा राम शिंदेंवर निशाणा। गुंड निलेश घायवळ राम शिंदेंचा निकटवर्तीय। त्यांच्या सांगण्यावरून बंदुकीचा परवाना दिला असावा। आमदार रोहित पवारांचा खळबळजनक दावा। कोल्ड्रिंक पाठोपाठ आणखी 2 खोकल्याच्या औषधात विषारी घटक। अन्न व औषध प्रशासनाकडून औषध विक्रेत्यांना सतर्कतेचे आदेश। नागरिकांनाही औषधं घेताना काळजी घेण्याचं आवाहन। कोल्ड्रिंक कफ सिरप कंपनीचा मालक रंगनाथन ताब्यात। मध्य प्रदेश पोलिसांची तामिळनाडूत कारवाई। चौकशीनंतर रंगनाथन यांना अटक होण्याची शक्यता। अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या हिजाबवरून वाद पेटला। दीपिकाचं रणवीरसह मशिदीमध्ये जाहिरातीचं शूट। हिजाब परिधान केल्यानं दीपिका पादुकोण ट्रोल। आणि रशियाकडून युद्ध लढणाऱ्या भारतीय तरुणाला युक्रेनमध्ये अटक। उच्च शिक्षणासाठी रशियाला गेलेला तरुण सैन्यात भरती। युक्रेन सैन्यानं जारी केला व्हिडिओ।